क्रमांकासाठी रोख रुपये 20,000, द्वितीय क्रमांकासाठी 15,000, तृतीय क्रमांकासाठी 10,000 आणि चौथ्या क्रमांक अर्थात द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 5,000 रुपयाची बक्षीस या ठिकाणी ठेवलेली आहे. विनंती करतोय जी आता लिस्ट लिहिलेली आहे ती माझ्याकडे कृपया आणून द्या. तुमच्याकडे दुसरे घ्या. आलाय आता कोर्डूस पर्यंत त्यांचं नाव काय ते आता समोर आहे मध्ये नाही लिस्ट. सुनील अण्णा मी विनंती करतोय. सुनील अण्णा माझा आवाज पोचतोय का? सुनील अण्णा, सुनील अण्णांचं लक्ष नाहीये. सुनील अण्णा प्लीज जरा ती लिस्ट आणा इकडे आणि दुसरी घेऊन जा. एक माझ्याकडे जी आहे अनाउन्समेंट साठी ती माझ्याकडेच ठेवा प्लीज जरा. अरे कृपया गाडी थांबवा, आणू नका. क्वार्टर फायनल मध्ये तिसरा नंबर. तर मित्रांनो आजच्या चिखली माती बंदर शर्यतीमधील क्वार्टर फायनल मधील तृतीय क्रमांकाचे मानकरी झालेले आहेत. नाव काय होतं? वेदिका विनायक पाटील शिराट. वेदिका विनायक पाटील शिराट. अच्छा, म्हणजे आज सुरुवात आजची आहे की सारल बंदरापासून सुरुवात केलेली? सारलला याला काढलेला पण पिंट्या अलिबागचा आमचा बकासूर हा. त्याला पहिल्यांदाच काढला आणि पहिल्या शर्यतीत गुलाल काढला. आणि तो खूप वर्ष पळतोय. खूप वर्ष बोलतोय, वय झालं तरी अजून पळतोय तो. किती त्याचे गुलाल झाले असतील आतापर्यंत? किती आतापर्यंत गुलाल झाले असतील काय सांगता येत नाही. खूप झाले असतील. सेमी फायनल अशा 3 फायनल मारलेले आहेत त्याने. आणि हा कधी घेतला? हा यंदाच घेतला. याची ही दुसरी शर्यत. कोणाकडून घेतलाय तो? हा कर्नाटकवरून आणला. अच्छा, मग काय अपेक्षा आहे जोडीकडून यावर्षी? पेक्षा एकच आहे, आम्हाला फक्त फायनल मारायची आहे. बंदराची पण असू दे किंवा फाटाची पण, फक्त फायनल मारायची आहे. मग 1, 2, 3 कोणताही नंबर कुठलाही असू दे, फक्त फायनलचा गुलाल पाहिजे. फायनलचा गुलाल पाहिजे. आणि एकदा आपले जॉकी कोणते जॉकी होते? अशोक दादा. मी अशोक मालवी. काय सांगाल बैलांबद्दल? काय नाही, बैल काय माझा पहिलेपासून आवडताच आहे, त्याचा प्रश्नच नाही. काय चेंज झालाय का गेल्या वर्षी? आणि नाही, जाम चेंज झालेला आहे, जाम चेंज झालेला आहे. आणि त्याला बंद केला होता, हा. काही कारणास्तव बंद केला होता, तो मी परत चालू केलाय. अच्छा, म्हणजे तुमचा फेवरेटच बैल आहे. हा, फेवरेट मग बैल. एकंदर आजचं शर्यतीचं आयोजन वगैरे कसं आहे? नाही, शर्यतीचं आयोजन चांगलंच होतं आजचं. आणि बंदर वगैरे? बंदर खूप सुंदर आहे, माती बंदर म्हणजे खूप चिखली सुंदर माती आहे. बंदर हे 1 नंबर बंदर असतं. 1 नंबर बंदर. म्हणजे आपल्याला पण गाड्यांना व्यवस्थित भेटतं. किती गाड्या होत्या गटामध्ये आमच्या? 7 गाड्या. 7 गाड्या होत्या. आणि तुम्ही कितवा टर्न केलेला वगैरे काय? मी शेवट होतो, अच्छा, पण बाहेरून 3रा टर्न मारला. ओके. आणि मग ओव्हरटेक? ओव्हरटेकला 3ऱ्या गाडी पलतच होती, कायम चिकटवूनच होती गाडी. आणि आता मला समजलं की कुठल्या तरी बैलाचा सकाळी एक फेरा मारून सुद्धा मारला. या बंदराला आम्ही फेरा मारला टीमला. आणि आमचं यायचं नक्की नव्हतं. थोडा आमचा बैलाचा एका बिघाड झाला, जरा गडबड झाली, म्हणून बोलू कॅन्सल करू. पण नाव दिलेलं तर चला बोलू, काय होईल ते जाईल. पण बैलाला मानला आज. एवढा चालला. फेऱ्याला कधी चालत नाही एवढा, आज चालला. ठीक आहे. सगळ्यांचा पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बोला, नाद एकच. तर मित्रांनो, चिखली माती बंदर म्हणजे माती बंदर या सीझनची माती बंदरची पहिली बैलगाडी शर्यत फ्रेंड्स ग्रुप आयोजित. यामध्ये सेमीफायनलमध्ये तृतीय क्रमांक आलेले आहेत, ते म्हणजे मुरुडकर बंधू. अभिनंदन प्रथमतः. राकेश दादा अभिनंदन. आणि आप्पा तुमचेसुद्धा अभिनंदन. तर बघू शकता सगळं मुरुडकर बंधूंचे मित्रपरिवार केवढा मोठा आहे. मागे आपण व्हिडिओ बनवली, त्यामध्ये सुद्धा ॲटमबाईसुद्धा होते. आणि ड्रायव्हर आपला आण्याचा कुठे गेला, तेव्हा पण काकांनी इच्छा केलेली की पहिली शर्यत असेल तेव्हा आपल्याला गुलाल मिळाला पाहिजे, म्हणजे वर्षाची सुरुवात चांगली झाली पाहिजे. तर काय सांगशील दादा, सुरुवात तर आपली आज चांगली झालेली आहे. आपण गेल्या वर्षी 11 सेमीफायनल आणि 12वी फायनल मारून हे स्टॉप केल्या होत्या. नंतर पहिल्यांदाच शर्यतीला उतरल्यानंतर पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये 3रा नंबर आलेला आहे आपला. म्हणजे खरं तर पहिला गुलाल आपल्याला मला वाटतं सारल बंदरातच भेटला असता, परंतु ते थोडं नियोजन जमलं नाही, त्यामुळे आपली गाडी तिथे आली नाही. पण जे होणार होतं ते चांगलं होणार होतं, त्यामुळे थोडी वाट बघावी लागली, पण चांगलं झालं. तर काय आता यावर्षी पुढचं नियोजन काय असेल? पुढचं नियोजन आपण फायनलसाठीच प्रयत्न करणार आहोत, कारण का आपल्याला फायनल ही घेण्यासाठीच प्रयत्न हा चालू आहे. आपला आरेख छब्या आणि बलमा ही जोडी आपल्याला ह्या जोडीवर फायनल मारायची आहे. आणि आज पहिली बार गुलाल भेटलेला आहे आपल्याला. ॲटमबाई आहे आपल्यासोबत. ॲटमबाई, काय सांगशाल? ही सुरुवात आहे, सेमीफायनल पासून सुरुवात आहे, पण यंदा नक्कीच फायनल आम्ही इनर राहणार अशी आमची अपेक्षा आहे. बैलांपासून बैल रंग दाखवता येतात. काय सांगाल तुम्ही? आपलं बोलणं झालेलं, काल पण फोन केला की पहिला गुलाल आपल्याला भेटला पाहिजे.
कितवा दुसरा बसला काय सांगाल काका आपला सुरुवात झाली गुलालाने आपलं बोलणं झालेलं त्याप्रमाणे खुश आज खुश तर आज कमाल बैलांचे आणि आमचा जो हे आहे ना किंग मेकर अमोल आणि अनिकेत पालवणकर अनिकेत पालवणकर आकाश पूर्ण बैलांचे देखभाल आहे ना आकाशने सगळं हे केलं जे श्रेय भेटलं तर आकाश मुलं आणि राकेश जोशी बघायला तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सुधीर दादा जॉईन झाला आपल्याला. दादा काय सांगेल पहिली शर्यत भव्य दिव्य आयोजन कसं झालंय? आयोजन एकदम नेटनेटकं होतं आणि बैलगाडी स्पर्धा पण आणि आता फायनलमध्ये तू सुद्धा द्वितीय क्रमांक पटकावलाय तेलगे बंधूंच्या गाडीवर, तर काय सांगेल त्याच्याबद्दल? थोड्यासाठी कुठेतरी पावलात नंबर गेला. गाडी थोडी पुढे सुटली होती बरेच एक 50 फुटाच्या अंतरात अशी सुटली होती त्याच्यामुळे पण ती पण गाडी चांगली होती. आणि अजून होतं की आपल्याकडले जे प्रॅक्टिससाठी आपल्याला बंदर राहिलेले नाही तर त्यासाठी आता काय प्रयत्न करशील? बंदर 8 दिवसात चालू करू ते आपल्या विभागातलं बंदर 2 तरी चालू करणार आणि अपेक्षा तुझ्याकडूनच आहेत लोकांना. थँक्यू दादा. अभिनंदन बाबा. काय सांग जीवी पारंगेचे वसतात काय सांगाल? आपल्या गावातली गाडी नंबरला आलेली आहे, आनंद झाला? ओके मित्रांनो चिखली मातीबंदर पहिली अलिबागमधील मातीबंदरची बैलगाडी शर्यत त्याच्यामधील क्वार्टर फायनल गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला, द्वितीय क्रमांक आलेली गाडी आहे स्वयं चंद्रकांत पाटील वडाव म्हणजे आपले सरपंच साहेब त्यांची गाडी द्वितीय क्रमांक आलेली. तोपर्यंत अभिनंदन तुमचं. आणि ह्या वर्षीची जोडणं पण नवीन आहे, हा गेल्या वर्षीचा जोड आहे आणि हा आपण भेरशातून वाड्यांचा बैल घेतलेला आहे. तर आणि ड्रायव्हर असतात आपले सुबोध थले. काय सांगशील या जोडीबद्दल? जोडीबद्दल म्हणजे सांगायचं एवढंच की आम्हाला एवढाच आनंद होतो की वर्षभर मेहनत त्यांच्या मागे मेहनत घेऊन एक आम्हाला त्यांनी आम्हाला एक फळ दिलं, एवढंच आम्हाला आनंद आहे. नवीन खरेदीबद्दल काय सांगशील? नवीन खरेदीबद्दल म्हणजे का आपल्या भेरशे गावातील किशोर वर्डे यांचा हा बैल आम्ही घेतला. त्यांच्याकडनं आम्ही घेताना सांगितलं होतं की ते बोलले होते की तुम्ही 100% आमचा बैल घेऊन जा की बैल धावणार म्हणून. त्या हिशोबात त्यांच्याकडनं आम्ही बैल घेतला. पण त्या बैलाने आम्हाला त्यांचं एक नाव राखून किशोर वर्डेचं एक नाव राखून आमच्याकडे एक बैल आला. त्यांनी पण आमचं एक नाव राखलं आणि आम्हाला एक गुलाल मिळून दिला, एवढाच आमचा समाधान आहे. सुरुवात आपली गुलालाने झाली असती, परंतु सारल बंदरामध्ये काहीतरी थोडंसं सारल बंदरामध्ये एक बैल थोडासा आजारी होता तरी पण आम्ही गाडी हाकलली, तरी पण आमचं थोडंसं अपयश झालं. पण आम्ही जिद्द सोडली नाही की आम्ही 100% गुलाल घेऊ, एवढंच आम्ही म्हणतो. आणि चंद्रकांत पाटील यांची गाडी म्हणजे फायनलमध्ये धावत होती गेल्या वर्षी, पण तो जोड हे झाल्यामुळे आता पुन्हा नव्याने सुरुवात केली. तर या जोडीला सुद्धा फायनलपर्यंत पोहोचवण्याचं 100% फायनलपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही ते 100% करणारच. आणि आम्ही सुद्धा शुभेच्छा देतो की पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना फायनलमध्ये आम्हाला बघायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा जो गुलाल पात्र झाला आहे त्यासाठी शुभेच्छा आणि पुढील शर्यतीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. असेच गुलालात राहा आणि आपल्या विभागाचं नाव हे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे तुमच्या जोडीमार्फत, अशीच अपेक्षा करतो. थँक्यू. मित्रांनो 10व्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे. तुझंच नाव होतं दादा? शेखर तिलोरे. काय कोरले प्रथमतः अभिनंदन तुझं. धन्यवाद. आज सुरुवाती पहिलीच शर्यत म्हणजे आज गुत्ताला पहिलीच हां. आणि पहिलीच लागली गाडी. आणि कसं वाटते मग पहिला सुरुवात एक गुलालाने झाली आपली? मस्त म्हणजे हा वर्ष मला वाटतं चांगला जाईल. आणि सांगायचं जर दादाकडचे ह्या बैलाच्या गळ्यातला बैल आपण घेतलेला आहे राजा. तो पण चांगली साथ देणार. राजा हा, चांगली तो साथ पण देणार टॉपचा बैल आहे. आणि ही खरेदी कुठून केलेली आहे? ही गडबडवरून केली सनेर गडबड. अच्छा. कोणाकडून घेतलेला काय? त्यांचा म्हात्रे काय नाव आहे, जगन म्हात्रे असं नाव आहे. गेल्या वर्षी दादा आपली गाडी जरा वरच्या गटामध्ये होती. हा क्वार्टर चालायची, पण आता नवीन असल्यामुळे सध्या खाली टाकली गाडी. या वर्षी पण हळूहळू ती हा हळूहळू वरती जाईल. पण आता सध्या हा नवीन आहे त्याच्यामुळे आपला अनुभव पण नाही, एकदम वरती टाकून गाडी. तर नाव काय आहे? त्याचं नाव फुल्या आणि हा मोरा. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. आपण कसा आहे शांत?
मित्रांनो आजच्या शर्यतीमधील 10वा गट जो सुटला होता 12वा गट जो सुटला होता 12व्या गटामध्ये बघू शकता एकदम गावठी बैल आहेत. त्यांच्या जोडीला धावणारी कर्नाटकी बैल होती, तरी सुद्धा या बैलांनी अंतरामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तर बाबा काय सांगाल या तुमच्या बैलांच्या आजच्या कामगिरीबद्दल? खरं सांगायचं म्हणजे हा बैल नवीन आहे, दुसरी वेळ फक्त आम्ही हाकललो आहे आणि खरोखर मला आनंद आहे की त्यांनी आम्हाला यश दिलं आणि ह्या 12व्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून दिला. नाही त्या मला आनंद उभं झाला रे, कारण जी मेहनत आपण केली बैलांवर त्याचं चीज झालं. चीज झालं, त्यामुळे ते आनंदाशिवाय साहजिकच आहे. आणि जर आपण बैलांना एखाद्या मुलाप्रमाणे बाळगत असतो आणि त्यांनी जर आपला मुलगा एखादी परीक्षा पास होत असेल तर आपला नक्कीच आनंद असे येतात. तसेच बाबांनी जर बैलावर मुलाप्रमाणे प्रेम करतात आणि जर त्यांना त्याचा रिझल्ट चांगला मिळाला आहे तर साहजिकच आहे की त्यांना आनंद असे येणारच आहेत. तर अजून काय अपेक्षा आहेत बाबा बैलांकडून? अपेक्षा काय, असाच यश द्यावं आणि माझ्या मुलाचं नाव असा पंचक्रोशीत गाजावं हीच माझी इच्छा आहे. दादा गाडी फक्त भाटालाच असते की भाटाला असतो. भाटाला 3 वर्ष क्वार्टर गाजवली त्यांनी. त्याच्या गळ्यात दुसरा बैल होता, दुसरा बैल होता. तर तो चुलत मामाचा लागायचा, पण तो लागला. मग तू मी चढवणार झालं, मग बोलू नाही बा, बैल दुसरा सफेद घेतला, दुसरा घेतला, नाही लागत त्याला. मग बोलू घेणार तर बोल पैसे जे आहेत माझे, पण बोलू ह्यालाच घेईन मी, नाही तर बोलू नवीन जोडी करायचा ठरवलेला आम्ही. हा कुठून घेतला? हा यशवंत काकांकडनं घेतला त्या बैला मी, आता गणपतीच घेतला नवीनच. आणि या शर्यतीच्या आधी किती वेळा प्रॅक्टिस झाली यांची? फक्त 15-3 वेळा रेसल मारली. एक वेळेला इथं आणला, फक्त दाखवलं बस आणि डायरेक्ट हाकलाला आणली. अच्छा, नावं काय त्यांची? त्याचं मोरा आणि याचा सागर. मोरा आणि सागर. तर अभिनंदन तुझ्या पुन्हा एकदा. आणि हे माझे सगळं मित्र परिवार आणि हा ओके, अभिनंदन म्हणजे झालं. माझे भावासारखे आहेत सगळे. तर असेच तुम्ही गुलालात राहा अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुढील शर्यतीमध्ये पुढील शर्यतीमध्ये सुद्धा गुलाल प्राप्त व्हा, आपण अशाच तुमच्या मुलाखती घेत राहू. बाबा तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. तर मित्रांनो आजच्या शर्यतीमधील क्वार्टर फायनलमध्ये पहिला क्रमांक आला, अंतरात मारलेले आहे. नाव काय आपल्या गाडीचं? अशोक लक्ष्मण कडवे, मिल्कत कार. मागच्या सारल येथे झालेल्या तेव्हासुद्धा आपण पहिलाच नंबर आलेला. आणि विशेष म्हणजे 4 का 5 वर्ष तुमच्याकडे बैल आहेत ना हे, आणि कंटिन्यू गुलालाच असलेली गाडी. आणि असं नाही की फक्त बंदरालाच असते, माती बंदरला पण असते. तर अभिनंदन स्वप्नील प्रथमतः. आणि जिथून गेल्या वर्षी खूप सारे गुलाल घेतले, यावर्षी सुरुवात पण धमाकेदार झालेली आहे. तर असेच गुलालात राहा अशी शुभेच्छा देतो तुम्हाला. थँक्यू. आणि बैल आहेत राजकीय आणि पिंट्या. थँक्यू.